नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, महाराष्ट्राचा पुढारी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। महत्त्वाची बातमी, अखंड मराठा समाज सातारा जिल्हा मराठा सेवक यांनी घेतली सातारा गॅझेटियर लागू करण्याबाबत भेट। माननीय मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले। सातारा गॅझेटियरवर सकारात्मक चर्चा झाली। पुणे जिल्हा, आमचे प्रतिनिधी अरुण कुरे। सातारा जिल्हा अखंड मराठा समाज सातारा जिल्हा टीम तर्फे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे सदस्य यांची सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणी संदर्भात भेट घेण्यात आली। या भेटीत सातारा गॅझेटियर लागू करण्याबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली। शिवेंद्रराजेंनी सांगितले की सातारा गॅझेटियरमधील नोंदी या आडनावासह अत्यंत स्पष्ट आणि सुसंगत आहेत, त्यामुळे हैदराबाद गॅझेटियरपेक्षा सातारा गॅझेटियर लागू करणे अधिक सोपे ठरेल आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला लवकर न्याय देता येईल। बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून लवकरच या विषयावर पुढील बैठक होईल। राजे साहेबांनी काही वाहिन्यांवरही या संदर्भात प्रतिक्रिया देत स्पष्ट भूमिका मांडली आहे। भेटीस उपस्थित टीम सदस्य सोहम शिर्के, राजेंद्र निकम, विवेक कुराडे, गंगाराम शिंदे, मनोज जगदाळे, नितीन शिंदे, विकास देवकर। माननीय शिवेंद्रराजेंनी सांगितले की मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे की आरक्षणाचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या मजबूत असावा, जेणेकरून तो न्यायालयात टिकेल। त्याच पद्धतीने सातारा गॅझेटियरवरही काळजीपूर्वक काम सुरू आहे। राज्य सरकार सातारा गॅझेटियरवरील दस्तऐवजांची पडताळणी करत असून लवकरच या संदर्भात अधिकृत बैठक होणार आहे। अतिवृष्टी आणि महापुराच्या परिस्थितीमुळे थोडा विलंब झाला असला तरी हा निर्णय लवकरच होईल, असा दिलासा शिवेंद्रराजेंनी दिला। सातारा गॅझेटियर म्हणजे काय? ब्रिटिश काळात 1820 ते 1830 सातारा प्रांतातील जमिनी, शेती, कुळी, जाती, महसूल आदींची नोंद घेऊन तयार केलेला अधिकृत दस्तऐवज म्हणजे सातारा गॅझेटियर। यात गावनिहाय वंशावळ, जाती आणि कुणबी मराठा नोंदी स्पष्टपणे उपलब्ध आहेत। या नोंदीमुळे सातारा गॅझेटियरवर आज मराठा आरक्षण लढ्यातील मुख्य पुरावा ठरत आहे। सातारा जिल्ह्याच्या सरकारी संकेतस्थळावरही या नोंदी तालुकानिहाय पाहता येतात। कराड, वाई, मान, फलटण, खटाव, पाटण, कोरेगाव आदी तालुक्यांतील अनेक गावांचा समावेश आहे। प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।